Good morning to all of you. In a last lecture, we have seen how to write the part program of our simple diagram, which is seen like this. We have to drill one hole of 10 unit diameter at exactly at the center of 100 by 50 rectangular section. Now, in this video, we are going to write one simple program how to move the tools from x-axis to y-axis. Okay, again from x-axis to y-axis, again from x-axis to y-axis. Okay, we have to just move out the tool according to the shape. Okay, so let's start. Firstly, as we all know, the first thing is sequence number. If it is n10, okay, then after the n10, what is our next part? It is a G90. What is meant by the G90? G90 is absolute coordinate system. Okay, after that G71. What is the G71? We are taking all the units in a metric unit. Okay, after that G94. What is the use of G94? G94 is a feed rate in minute. Feed rate in minute. After that, end of the block. What is meant by the end of the block? End of the block is nothing but the full stop for that particular block. जे आपण आता सेंटेन्स लिहिलेला आहे त्या सेंटेन्सलाच आपण ब्लॉक असं म्हणतोय आणि ब्लॉक संपला कुठं हे जर कळायचं असेल तर आपण एंड ऑफ द ब्लॉक नावाची कन्सेप्ट वापरतोय. फुल स्टॉप असतो. ओके, त्याच्यानंतर बघा N20 मध्ये मी काय केलं तर सगळ्यात आधी स्पिंडल स्टार्ट करून घेतला. M03 स्पिंडल स्टार्ट करून घेतला. M03 मीन्स व्हॉट? स्पिंडल स्टार्ट. स्पिंडल स्टार्ट झाल्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट काय आहे? स्पिंडलची जी स्पीड आहे ते अकॉर्डिंगली मी समजा 1000 RPM तेवढं दिलं. ओके, त्याच्यानंतर फीड मी किती देणार आहे? फीड मी 200 देणार आहे आणि एंड ऑफ द ब्लॉक करणार आहे. ओके, त्याच्यानंतर काय करतोय बघा, सगळ्यात आधी N30. आफ्टर द N30 मी काय वापरतोय? G00 वापरतोय. व्हॉट इज द यूज ऑफ G00? G00 इज अ रॅपिड ट्रॅव्हर्स. रॅपिड ट्रॅव्हर्सचा उपयोग कुठे होतोय? जे आपल्याला अनवॉन्टेड मूव्ज आहेत, म्हणजे जे प्रोडक्टिव्ह मूव्ज नाही आहेत, बरोबर आहे, अशा वेळी आपण रॅपिड ट्रॅव्हर्सनं टूल मूव्ह व्हावं म्हणून आपण G00 नावाचा कोड वापरतोय. आफ्टर द G00 मी काय करतोय? टूल माझं कुठं रिटर्न यायला पाहिजे तर X0 ला आणि Y0 आणि Z0 ला माझं टूल यायला पाहिजे. अशा पद्धतीने मी एंड ऑफ द ब्लॉक करतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट काय आहे? त्याच्यानंतर बघा N40 मध्ये मी काय करतोय? आता बघा आपलं जे टूल जे आहे ते इथं आपण घेतलेलं आहे. इथं हे जो ओरिजिन दिसतोय, ओके, ओरिजिनचे तिथं टूल आपण ठेवलंय. आता इथून मला एक्स डायरेक्शनला, ही झाली एक्स डायरेक्शनला 45 युनिटला मला टूल मूव्ह करायचं आहे. टूल मूव्ह होत असताना चेक करा, टूल हे मूव्ह होते ते लिनियरली मूव्ह होते. त्याच्यामुळे मी कोड कुठला वापरणार? G01, कारण का टूल लिनियरली मूव्ह होत आहे म्हणून G01. त्याच्यानंतर किती? एक्स डायरेक्शनला कितीला युनिटला? तर X45 युनिटला एंड ऑफ द ब्लॉक. बरोबर. त्याच्यानंतर बघा N50, बरोबर, N50 G01. परत आपलं टूल इथं कुठं आलंय? आता टूल इथं आलंय. इथून मला कितीला मूव्ह करायला पाहिजे? 15 ला. G01 Y15 Y डायरेक्शनला मूव्ह होते. बघा ही जी मुवमेंट आहे ती Y ची आहे आणि हॉरिझॉन्टल मुवमेंट जी आहे ती X ची आहे. एंड ऑफ द ब्लॉक. क्लिअर झाला असेल. नेक्स्ट वन. त्याच्यानंतर बघा टूल मला परत इथून इथं बघा मित्रांनो, आता काय बघितलं आपण तर आपलं जे टूल आहे ते G01 Y15 म्हणजे इथपर्यंत आलेलं आहे. बरोबर. आता आपल्याला कुठं न्यायचं आहे टूल? तर आपल्याला टूल जे मूव्ह करायचं आहे ते इथपर्यंत टूल न्यायचं आहे ह्या पॉइंटला. बरोबर. आता इथं बघा आपण G90 वापरलेला आहे. G90 चा अर्थ काय होतो? तर ऍब्सोल्यूट कोऑर्डिनेट सिस्टीम असा त्याचा अर्थ आहे. ऍब्सोल्यूट कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये रेफरन्स पॉइंट जो आहे हा तो बदलत नाही. त्यामुळं हा जो आपला पॉइंट आहे ह्या पॉइंटचं लोकेशन रेफरन्स पॉइंट पासून द्यायचं आहे. म्हणजेच काय बघा, हा जो आपल्याला पॉइंट दिसतोय
हा रेफरन्स पॉइंट पासून एक्स ऍक्सिसला किती आहे आणि वाय ऍक्सिसला किती आहे ते आपल्याला माहिती पाहिजे, बरोबर आहे. रेफरन्स पॉइंट पासून वाय ऍक्सिसला ॲज ऑब्वियस तो 15 ला आहे, बरोबर. पण एक्स ऍक्सिस पासून तो किती आहे, एक्स ऍक्सिसला किती आहे तो, तर इथं बघा आपल्याला ते दिसतं, इथं एक्स ऍक्सिस पासून ओरिजिन पासून हा जो पॉइंट आहे तो 15 डिस्टन्स वरती आहे. त्यामुळं इथं काय येणार बघा, G01 ओके X15 एंड ऑफ द ब्लॉक. ओके क्लिअर आहे का बघा. परत एकदा सांगतो, हा जो आपला पॉइंट आहे, हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट ओरिजिन पासून किती डिस्टन्स वरती आहे, तो एक्स ऍक्सिसला 15 आहे आणि वाय ऍक्सिसला पण किती आहे, 15 आहे, बरोबर. ऑलरेडी आपला आता टूल कुठं इथं आहे, इथून ते मला इथं जर मूव्ह करायचं असेल तर मी काय करणार, ह्या पॉइंटचं लोकेशन देणार फक्त, कारण का इथं आपण G90 वापरलेला आहे म्हणून. ओके त्याच्यानंतर बघा इथं आपलं टूल आलं, टूल इथून आपल्याला वरती न्यायचं आहे. मग परत एकदा बघा, हा जो पॉइंट आपल्याला दिसतोय, हा जो आपल्याला पॉइंट दिसतोय, कुठला पॉइंट, हा जो आपल्याला पॉइंट दिसतोय, हा पॉइंट एक्स ओरिजिन पासून किती आहे बघा, एक्स ऍक्सिसला तो 15 आहे आणि वाय ऍक्सिसला किती आहे, वाय ऍक्सिसला तो 15 30 आणि 15 45 वरती आहे, 45 वरती तो पॉइंट आहे. मग आपण लिहिताना कसं लिहिणार बघा, चेक करा. इथं लिहिताना आपण कसं लिहिणार, तर आपण लिहिताना बघा G01 ॲज ऑब्वियस, ओके. त्याच्यानंतर फक्त y मी किती लिहिणार, y45 लिहिणार, y45 एंड ऑफ द ब्लॉक. क्लिअर आहे का बघा ह्या दोन स्टेप. त्याच्यानंतर बघा टूल माझं काय इथं एकदा आलं की परत मला लेफ्ट साईडला जायला पाहिजे. किती डिस्टन्स वरती, मला जायला पाहिजे, किती डिस्टन्स वरती मला जायला पाहिजे, तर 15 डिस्टन्स वरती, इथून 15 डिस्टन्स वरती, बरोबर आहे. पण एक्स ऍक्सिस पासून किती आहे ते डिस्टन्स, आता पुढचा पॉइंट इथं आहे, मला इथून इथे यायचं आहे. एक्स ऍक्सिस ओरिजिन पासून हे जे डिस्टन्स आहे ते फक्त y45 आहे, बरोबर आहे. एक्स किती आहे, 0 आहे. मी तसंच फक्त पुट करतोय बघा, G01 ओके X0 एंड ऑफ द ब्लॉक. ओके त्याच्यानंतर परत G00 X0 Y0 आणि Z0 एंड ऑफ द ब्लॉक. प्रोग्राम आपला संपलेला आहे, बरोबर आहे. हा जो प्रोग्राम आहे तो आपण कॉपी करूया आणि बरोबर आहे की नाही ते चेक करूया आपल्या ह्याच्यामध्ये, फाईल न्यू फानुक, बरोबर आहे. इथे गेल्यानंतर कंट्रोल व्ही गेल्यानंतर बघा परत एकदा रनिंग मध्ये जावा, रिबिल्ट मध्ये टूल आपलं कुठलंही घ्या, फ्लॅट एंड व्ही मी समजा घेतलं, बरोबर. फ्लॅट एंड व्ही मध्ये डायमीटर थोडासा कमी ठेवतोय मी, डायमीटर समजा 3 घेतला, बरोबर आहे. ओके त्याच्यानंतर स्टॉक फाउंड झालाय काय, नाही. स्टॉक म्हणजे काय, वर्कपीस. लेंथ किती आहे 45, विड्थ किती आहे 45, हाईट मी समजा घेतली 3, बरोबर. ओरिजिन 0 X0 Y0 आणि Z पण आपण काय घेऊया 0 घेऊया. ओके शो स्टॉक म्हणा. ओके झालं बघा, आला बघा तुमचा प्रोग्राम आहे असा. क्लिअर आहे काय. परत एकदा बघा कसं झालं आपलं, आपण स्टार्टिंगला कुठं होतो, 1 बाय स्टेप ट्रेस फॉरवर्ड, टूल आपलं इथं आलं, नेक्स्ट स्टेप टूल वरती गेलं, टूल लेफ्टला आलं, टूल परत वरती गेलं, बरोबर. क्लिअर आहे का बघा, हे इथं आपला प्रोग्राम संपलेला आहे. ओके थँक्यू.